ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमिसुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, हे साप्ताहिक राशी भविष्य आहे 15 जुलै ते 21 जुलै 2024। हे साप्ताहिक राशी भविष्य प्रत्येक राशीचं असणार आहे। मित्रांनो, अजूनपर्यंत आपण हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून कुठल्याही ग्रुपवरती लिंक येण्याची वाट पाहावी लागणार नाही। खूप लोक मला नंतर पर्सनली मेसेज करतात गुरुजी व्हॉट्सअपवरती की लिंक पाठवा, लिंक पाठवा। म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपण अजूनपर्यंत हे चॅनल सबस्क्राईब केलेले नाही आहे आणि फक्त व्हॉट्सअपवरती जी लिंक येत आहे त्या लिंक ओपन करून आपण आपलं राशी भविष्य पाहत आहे। तसं करू नका मित्रांनो, प्लीज आपण हे चॅनल सबस्क्राईब करा। तसंच ह्या सप्ताहामध्ये मी आपल्याला जी उपाययोजना सांगणार आहे ती आषाढी एकादशी 17 तारखेला आहे। त्या 17 तारखेच्या आषाढी एकादशीला खूप महत्त्व असतं मित्रांनो, कारण ही आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या दोन एकादशी केल्याने वर्षाच्या 24 एकादशींचं आपल्याला पूर्ण फल प्राप्त होतं आणि महाविष्णूंची या जगत पालनाची, या जगन्नाथाची सगळ्यांवरती कृपा दृष्टी होते। कारण सांसारिक सुख किंवा इतर सुखांसाठी महाविष्णूंची उपासना खूप गरजेची आहे। सांगतात ना, आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेवम नमस्कारम केशवम प्रति गच्छति। आणि त्या विष्णूपर्यंतच ही सगळ्यांची उपासना जाऊन पोहोचते। त्यामुळे मी ही जी उपाययोजना सांगणार आहे, उपाय सांगणार आहे, ते नक्कीच आपण आपल्या राशीप्रमाणे नक्की करा, त्याचा अनुभव घ्या। आपण काय करतो मित्रांनो, आपल्या राशीप्रमाणे म्हणजे त्या सप्ताहामध्ये ज्या काही सण व्रत वैकल्य येतील त्यानुसार मी तुम्हाला तुमच्या राशीप्रमाणे सर्व व्रत वैकल्य सुचवत असतो। काही करायची उपाययोजना, पूजा अर्चा, तर याचा आपल्याला निश्चित लाभ होतो। कारण येणं तेन प्रकारे आपल्याकडनं त्या आठवड्याचं राशी भविष्य ऐकता ऐकता त्या सप्ताहात येणाऱ्या काही महत्वाच्या गोष्टी असतात, सण असतात किंवा इतर काही गोष्टी असतात, त्या व्रतांचा आपल्याला चांगला उपयोग करून घेता येतो। आपल्याला ते व्रत करता येतं आणि त्याचं पूर्ण फल प्राप्त होतं। आषाढी एकादशी आणि गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आपल्या गुरूंचे आपण दर्शन घ्या, आशीर्वाद घ्या। ही आषाढी एकादशी आणि गुरुपौर्णिमेच्या आपल्याला पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य 15 जुलै ते 21 जुलै 2024। मेष राशी, आपल्या कामावरील किंवा शिक्षणावरील किंवा आपल्या कर्तव्याबद्दलच मी म्हणेन, म्हणजे आपल्या कर्तव्यातून आपल्याला दुर्लक्ष होतंय, आपल्याला दुर्लक्ष होत आहे। का होत आहे तर सतत आळसपणा जो आपल्याला येतोय। करायची उमेद तर आहेत, आपण करत आहात, कामाची सुरुवातही चांगल्या प्रकारे करता आणि 1-2 दिवस गेले त्या कामात की आपल्याला एक प्रकारचं आळस यायला लागतं, एक प्रकारची चेतना नाही असं वाटायला लागतं। तर ह्या सर्व गोष्टीतून आपल्याला पुढे त्रास होऊ शकतो। तर वेळीच ओळखा, त्या वेळीच ओळखून त्या नीट करण्याचा प्रयत्न आपण करा। त्या आळसापणामुळेच आता पुढे सुद्धा ज्या काही गोष्टीतून आपण जे काही सुरुवात केली आहे, काही करत आहात, काही करण्याचे योजले आहेत, त्यात सुद्धा काही अडचणी आल्या किंवा ते काम अर्धवट जरी राहिलं ते आपल्या चुकीमुळे होणार आहे, म्हणजे आपल्या आळसपणामुळे होणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। तर ह्या गोष्टी सगळ्या सांभाळून जर आपण सगळ्या गोष्टींचा विचार केला आणि आपल्या कामाला आपण जे काही करत आहात, म्हणजे शिक्षण असून दे, आपली नोकरी असून दे, व्यवसाय असून दे किंवा इतर कुठलं काम आपल्यावरती सोपवलेलं आहे, ते काम कर्तव्यनिष्ठेने आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करा। तर त्यात आपल्याला यश तर प्राप्त होईल आणि त्यात येणाऱ्या अडचणी सुद्धा दूर होतील। त्याचबरोबर आपल्याला सध्याच्या आर्थिक अडचणी सुरू आहेत, आपण कोणाला उधार देणे आहेत किंवा एकाच घेतले ते परत करायचं आहे, तर अशा गोष्टींना सुद्धा जास्त प्राधान्य द्या। आपण विचार करता द्यायचं, एखाद्याचं कर्ज घ्यायचं, आपण लवकर फेडेन असा आपण विचार करता, परंतु आपल्या पुन्हा नवीन खर्चामुळे आपला आर्थिक कोळंबा होतो आणि आर्थिक खर्चाचं नियोजन बिघडल्यामुळे आपण पुढील व्यक्तीला त्याचे पैसे जर उधार काही द्यायचे असेल किंवा काही करायचं असेल तर हे आपल्याकडनं होत नाही। तर त्यामुळे आपण खर्चावर सुद्धा नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं आहे। या सप्ताहापुरती नाहीये, पुढे सुद्धा आहे, ते कायमस्वरूपी लक्षात ठेवा। अशाने आर्थिक अडचणी तुमच्या दूर होतील जर ते लवकर फेडण्याचा प्रयत्न केला तर। आता व्यवसाय वृद्धीसाठी आपण जे काही इन्व्हेस्टमेंट करणार असाल किंवा आपल्याला काही करायचं असेल तर नक्की करा। कारण कसं असं व्यवसायामध्ये सुद्धा आपलं प्रेझेंटेशन किंवा आपलं आजूबाजूचं वातावरण किंवा त्या ठिकाणच्या गोष्टी सांभाळणं आणि त्या विषयानुसार त्या तिथल्या मॅनेज करणं, म्हणजे तो माहोल तयार करणं। समजा आपण एखाद्या ऑफिसच कसलं तरी एक कार्यालय उघडलं असेल कुठल्याही गोष्टीचं, तर त्या ठिकाणी ती वातावरण निर्मिती व्हायला पाहिजे, ऑफिस सारखी राहायला पाहिजे। टेबल म्हणा, खुर्च्या म्हणा, ज्या काही गोष्टी सराउंडिंग जे काय असेल ते तिथे घाण आबडधोबड ठेवून घेऊन तुम्हाला ते व्यवसाय वृद्धी करता येणार नाही। तर आपण कुठलाही व्यवसाय करणार असाल तर त्यामध्ये थोडंसं पारदर्शकता किंवा साफसफाई म्हणा किंवा तिथे आजूबाजूचा माहोल म्हणा हा चांगल्या प्रकारे करा।
हे व्यवसाय वृद्धी लोकांसाठी मी सांगतो, व्यवसाय करणार. तर ऑफिसवाल्यांचं कसं आहे, तुमचा टेबल तुम्ही स्वच्छ ठेवलं तरी चालेल, येणारा कोणी क्लायंट असेल तर त्याच्यावरती त्याचा प्रभाव पडतो, होतच. आपल्या आपण कसं राहतो याच्यावरती समोरचा व्यक्ती गेस करतो आणि त्यानुसार तुम्ही व्यवस्थित आहात म्हणजे हा व्यवस्थित करू शकतो असंही होतं. त्यामुळे स्वच्छ राहण्याचा प्रयत्न करा, टॉपटिप राहण्याचा प्रयत्न करा आणि व्यवसाय वृद्धीसाठी आपण जे काही नवीन नवीन प्रकल्प कराल त्यात आपल्याला नक्कीच यश मिळेल, यात काही शंका नाही. परंतु आता करत असलेले कुठलेही व्यवहार हा हिशोब मात्र चोख ठेवा. कुठल्याही आमिषाला शक्यतो आता बळी पडायला जाऊ नका. बा इथे जास्त पैसे मिळणार आहे किंवा ही योजना केल्याने जास्त पैसे मिळतील किंवा मी ते करून बघतो तर जास्त पैसे मिळेल, अशा मात्र गोष्टींना भूलू नका. संयमात राहून आपण कामे करा, वागा. नक्की सर्व अडचणी सुद्धा दूर होतील आणि आपण जे काही नवीन काम करण्याचं योजिलात किंवा नवीन काही करण्याचा हेतू आहे तो सुद्धा दैवाच्या कृपेने नीट होईल. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारका असणार आहे 16 आणि 21. शुभ अंक असणार आहे 1 आणि रंग असणार आहे सुवर्ण. गोल्डन कलर जरी चालतो किंवा पिवळा रंग सुद्धा वापरला तरी चालतो. या येणाऱ्या एकादशीच्या दिवशी 17 तारखेला आषाढी एकादशी जी आहे त्या दिवशी जमलं तर नक्की आपण उपास करा, उपोषण करा. उपोषण म्हणजे एकदम उपासच राहायचं असं नाही, पण देवाची उपासना नक्की करा. जमलं तर अन्न भक्षण करू नका, बाकी काही फलाहार खाऊन राहता येत असेल तर करा. आपलं आरोग्य जर बरं नसेल किंवा इतर काही औषध उपचार चालू असतील तर फलाहार घ्या किंवा उपास केला नाही तरी, पण उपासना नक्की करा. आता ही उपासना काय करायची आहे, तर या आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्या भाग्यांकानुसार, आता भाग्यांक कसा काढायचा आहे, समजा तुमची तारीख 14 आहे तर 1 आणि 4 झालं 5. तुमची तारीख समजा 5च आहे तर 5. तुमची 29 तारीख आहे 2 आणि 9 म्हणजे 9, 10, 11. पूर्ण मुलांक आला त्याचा 2 म्हणजे 2. ह्या पद्धतीने तद्दशांश. आता समजा तुमची मुलांक 5 येत असेल तर कमीत कमी 5 माळा तरी आपण नमो भगवते वासुदेवाया जप करा. व्यंकटेश स्तोत्र जर येत असेल तर तो पाठ करा किंवा कुठल्याही विष्णूच्या देवळात जाऊन घेऊन संध्याकाळच्या आत नमस्कार करून तुळशी पत्र वाहण्याचा प्रयत्न करा. तुळशीची पानांचा हार किंवा तुळशी पत्र आपल्या त्या भाग्यानुसार 1 असेल तर 1, 5 असेल तर 5 मंजिरी सहित तो अर्पण करण्याचा प्रयत्न करा आणि नमो भगवते वासुदेवा जप करा. नक्की महाविष्णूंची पूर्ण वर्षभर आपल्यावर कृपादृष्टी राहील. त्याचप्रमाणे आषाढी एकादशीच्या ज्या एकादशी असतात त्याच्या प्रत्येक उपासाचे वेगवेगळे फळ सांगितलेले आहे आणि त्यानुसार ते फळ सुद्धा आपल्याला प्राप्त होईल. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात ह्याच वेळी ह्याच ठिकाणी. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.